मी सुफी सय्यद शमशुद्दीन युवा भीमसेनेचा प्रवक्ता। आज ज्यावेळेस परिचर महिला अंशकालीन कर्मचारी या ठिकाणी युवा भीमसेनेच्या कार्यालयात आले आणि त्यांनी सांगितलं जवळपास 1966 पासून यांची चळवळ चालू आहे। ज्यावेळी 300 रुपयापासून यांना वेतन मिळत होतं, त्या 50 रुपयापासून वेतन मिळत होतं आणि तेव्हापासून ह्या महिला या ठिकाणी काम करत आहेत। बऱ्याचशा महिला या ठिकाणच्या वारल्या। यांना अंशकालीन म्हटलं जातंय, कमी वेळेच्या कर्मचारी म्हटलं जातंय, परंतु दिवसभर यांना राबवून घेतलं जातं। 24 तास यांच्याकडून काम करून घेतलं जातंय। कुठं लस असेल, कुठलं डोस असेल, या ठिकाणी यांना डिलिव्हरी आणि डिलिव्हरीचा तर प्रश्न इतका मोठा आहे यांचा की 24 तास काम केल्यासारखं आहे। म्हणजे त्यांच्या घरी जाणं, वारंवार त्यांचं लक्ष ठेवणं, त्यांना गोळ्या पुरवणं, दुखायचं लागलं तरी त्या ठिकाणच्या ज्या नर्स आहेत ते यांना पाठवतात। त्या ठिकाणच्या असलेल्या ज्या नर्स आहेत, त्या ठिकाणी उपकेंद्रामध्ये असणाऱ्या ज्या शासकीय पूर्णवेळ कर्मचारी आहेत, पगार भरपूर आहे, त्यांना यांना पाठवतात। गेले घरी तरी घरून फोन करायचं, स्वयंपाक करायला तरी व ती फलानी डिलिव्हरीची बाई अडवली, त्यांना घेऊन या, त्यांना त्यांच्यासोबत दवाखान्यामध्ये जावा, शहरामध्ये जावा, अशा पद्धतीचं 24 तास राबणारा वर्ग अक्षरशः म्हणजे बिन पगारीन फुल काम करून ह्यांच्याकडून घेतलं जातंय। 300 रुपयामध्ये काही सुद्धा होत नाही। त्यामुळं त्या ठिकाणची स्वच्छता ठेवणं, झाडलोट करणं, अक्षरशः बाजूला जर उगवलेलं गवत असेल त्या दवाखान्याच्या तर त्या उपकेंद्रामध्ये उपटीत असताना बऱ्याचशा महिलांना साप सुद्धा चावले। असे उदाहरण या ठिकाणचे आहेत। सरकार काय म्हणते, म्हणजे शासन काय प्रश्न विचारते की साप चावला, उपकेंद्रात तुमची महिला वारली गेली का? म्हणून आज या ठिकाणी या उपकेंद्रात जरी आमची महिला वारली तुमचं संपवा तर या ठिकाणी आज या महिला युवा भीमसेनेच्या माध्यमामधून आम्ही यांचं आता 1 तारखेपासून या पूर्ण रजेवर आहेत की आम्ही काम करणार नाही। जोपर्यंत आमचं वेतन वाढवत नाहीत, आम्हाला कायम रुजू करून कामावर घेत नाहीत, तोपर्यंत या महिला कामावर येणार नाहीत। नमस्ते, मी सविता कांबळे, औसा तालुका सचिव, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचार महासंघ याची मी सचिव आहे। आणि आम्ही आतापर्यंत आंदोलनं केली, उन्हाळी, पावसाळी आणि हिवाळी आंदोलनं केली। 13 दिवस आम्ही मुंबईमध्ये राहिलो। आमच्याकडं कुणी आलं नाही, आम्हाला आत्तापर्यंत आश्वासनच भेटली गेली। पण आता आम्हाला आश्वासनं नकोय, आम्हाला फक्त वेतन हवंय। आम्हाला ज्या ठिकाणी आम्ही आहोत त्या ठिकाणी आम्हाला कायम करून घेणे, आम्हाला जे पगार वाढवणे, जे आम्ही काम करतोय, आतापर्यंत जे काम केलंय आम्ही कोरोना काळामध्ये काम केलं, आमचं आतापर्यंत आम्हाला काहीच दिलं गेलं नाही। तर ते कोरोना काळातला आम्हाला भत्ता मिळावा, आम्हाला दरवर्षी गणवेश भाऊबीज भेटावी आणि कायमसेवेत रुजू करून घ्यावे आम्हाला, आणि आमचा पगार वाढवण्यात यावा, याबद्दल आम्ही आंदोलन करत आहेत। आणि जोपर्यंत आमचा मार्ग हा निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही कामावर रुजू होणार नाही।